सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळेला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर करणार। दोन्ही आरोपींची केज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी। देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायभसे वकील पत्नीसह आणखी एक जण एसआयटीच्या ताब्यात। रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी। वायभसेनंच सुदर्शन घुलेचा ठाव ठिकाणा दिल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी पुण्यातच कसे सापडतात? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धस यांचा दावा। परभणीत सर्वधर्मीय सर्वपक्षीय मूकमोर्चाला सुरुवात। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी। बीडमध्ये सत्तेची मस्ती जास्त झाली, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, खासदार संजय जाधव यांची मागणी। परभणीत आज सर्वपक्षीय मोर्चाला हजेरी। उद्धव ठाकरेंना आता खासगी उद्योग समूहाकडून सुरक्षा। 8 जवान राहणार सुरक्षेसाठी तैनात, सरकारी सुरक्षाही कायम राहणार। माजी आमदार राजन साळवींनी घेतली मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट। कोकणातल्या वरिष्ठ नेत्यांसंबंधी गाराणी घातली कानावर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट। 12 जानेवारीला होणाऱ्या महाधिवेशनाच्या तयारी संदर्भात भेट असल्याची माहिती। मुंबईनंतर आता पुण्यात हिंदी मराठी वाद पेटला। हिंदीची जबरदस्ती करणाऱ्या एअरटेल कंपनीच्या टीम लीडरला मनसे कार्यकर्त्यांचा बेदम चोप। लडाखमध्ये चीनचा खोडसाळपणा, 2 नव्या परगण्यांची घोषणा। भारताकडून जोरदार आक्षेप। भारताच्या पूर्व भागातल्या धरणानंतर आता अक्साई चीनमध्ये चीनची कुरापत। छत्तीसगडमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले पत्रकार मुकेश चंद्राकार यांची हत्या। ठेकेदारानं हत्या केल्याचं उघड। आतापर्यंत 4 जणांना अटक। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर आर चिदंबरम यांचं निधन। अयोध्येनंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये उभारणार भव्य राम मंदिर। तब्बल 150 एकर जागेवर 721 फूट उंचीचं जगातलं सर्वात मोठं राम मंदिर असणार। 5व्या कसोटीत रिषभ पंत 29 चेंडूमध्ये आक्रमक अर्धशतक, पण भारताच्या दुसऱ्या डावात दिवसअखेर 6 बाद 141 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।